नमस्कार मित्रांनो, काल नाबार्डचे एक ऑफिस अटेंडंटची जाहिरात आली। या जाहिरातीच्या माध्यमातून 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक जाहिरात आहे। वर्षभरात अशा फार 2-3 जाहिराती येतात की जिथे 10वी पास असेल किंवा 12वी पास असेल विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळते। म्हणून टीम सारथीच्या वतीने अगदी कंप्लीटली फ्री बॅच आम्ही तुम्हाला देतोय। याच्या मागचा पर्पज असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा। आपण समाजात राहतो, समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून टीम सारथीच्या वतीने एक 1.5-2 महिने जोपर्यंत ही एग्जाम संपत नाही तोपर्यंत एक कंप्लीट बॅच जी आहे ही तुम्हा लोकांना आम्ही देत आहोत। सुरुवातीला आम्ही हाही विचार केला होता कंप्लीट रेकॉर्डेड बॅच टाकावी आणि काहीतरी फीस ठेवावी, पण ॲक्च्युअली राहिला 1.5 महिना तुमच्याकडनं काय घ्यावं, किती वेळेसाठी घ्यावं हे आम्हाला इथिकली पटलं नाही। विचार केला की नको यार, कंप्लीटली फ्री ठेवूया, जेवढे जास्त विद्यार्थ्यांचा फायदा होईल होऊ देत। कारण पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये तुमची एग्जाम आहे। 21 नोव्हेंबरला ही एग्जाम असल्यामुळे फार शॉर्ट टर्म तुमच्या हातात आहे, म्हणून ही बॅच आम्ही तुम्हाला सारथीच्या वतीने कंप्लीटली फ्री देतोय। ही जे बॅच आहे किंवा ही जी रिक्रुटमेंट आहे यासाठी मी काल एक व्हिडिओ बनवला होता। त्याच्यामध्ये सांगितलं होतं की असे विद्यार्थी ज्यांचं 10वी झाले पण ग्रॅज्युएशन व्हायचं बाकी आहे, 10वी झाले पण ग्रॅज्युएशन व्हायचं बाकी आहे, ज्यांची वयोमर्यादा 18 पेक्षा जास्त आहे पण 30 पेक्षा कमी आहे, असे सर्व विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत। मग जे विद्यार्थी याचा फॉर्म भरणार आहेत किंवा जे विद्यार्थी याच्यासाठी तयारी करणार आहे अशा लोकांना एक क्विक रिव्हिजन व्हावं, कंप्लीट बॅच यासाठी आपण या उद्देशाने तुम्हाला लोकांना देतोय। या बॅचचं जसं मी सांगितलं पर्पज हाच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा। तुमचं सिलेक्शन हेच आमच्यासाठी गुरुदक्षिणा किंवा फीस असेल असं मी म्हणेल। तर मुद्दा असा आहे की ही बॅच जी आहे ही नेमकी कुणाला मिळेल, तर मी जसं अगोदरच सांगितलं की असे विद्यार्थी ज्यांचं 10वी झालंय पण ग्रॅज्युएशन व्हायचं बाकी अशा सर्व विद्यार्थ्यांना कुठले कुठले सब्जेक्ट कव्हर होतील तर बघा, सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही बघितलं 30 असे 4 विषय, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश, या 4 विषयाचे 30 क्वेश्चन आहेत आणि 30 मार्क म्हणजे 120 मार्कांची परीक्षा आहे। म्हणून आपण आपल्या बॅचमध्ये कंप्लीट हवाला जो पोर्शन आहे हा अपलोड करणार रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल करून देतोय। या बॅचच्या माध्यमातून 4ही विषय आपण कव्हर करून घेणार प्रिलिमिनरी लेवलचे, कारण याची डिफिकल्टी लेवल जी आहे ही कंपॅरेटिव्हली खूप इझी असणार आहे। मग याची लेवल ज्या पद्धतीने असेल ज्या पद्धतीने हा पेपर पॅटर्न येऊ शकतो। यापूर्वी एक ऑफिस अटेंडंटची RBIची जाहिरात आली होती मार्च 2021 मध्ये, तर त्यावेळेसही आपण अशी एक बॅच घेतली होती, तर तो आमच्या पाठीशी अनुभव आहेच। आणि तसे जनरल बँकिंगचे एक्झाम खूप इझी होतात, डिफिकल्टी लेवल खूप कमी असते। प्रिलिमिनरी बद्दल बोलतोय मी, प्री एक्झाम बद्दल। तर त्या अनुषंगाने त्या लेवल त्या एक्झामला ज्या पद्धतीचं कोर्स लागेल किंवा ज्या पद्धतीची डिफिकल्टी लेवल लागेल त्या पद्धतीचा एक कोर्स आपण रेकॉर्ड केलेला आहे म्हणजे असलेल्या बॅचेस मधला, आणि तोच तुम्हाला मी डेफिनेटली अवेलेबल करून देतोय। आता या बॅचमध्ये नेमकं कोण कोण एनरोल होऊ शकतं, कशा पद्धतीने बॅच आहे या संदर्भात पुढे सांगूया। सगळ्यात पहिले या बॅचमध्ये मी जर सांगितलं की प्री लेवलची बॅच आहे, व्हॅलिडिटी किती तारखेपर्यंत असेल तर 21 नोव्हेंबर पर्यंत। समजा 21 नोव्हेंबरला तुमची एक्झाम संपली तर 21 नोव्हेंबर पर्यंत सध्या तरी आमच्यापर्यंत किंवा नोटिफिकेशन मध्ये ज्या पद्धतीने दिले की 21 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे, पण समजा उद्या भविष्यात जर ही बॅच एक्झाम जी आहे ही डिसेंबर महिन्यामध्ये गेली किंवा आणखी थोडी एक्सटेंड झाली तर बॅच डेफिनेटली आम्ही एक्सटेंड करू, जोपर्यंत तुमचं एक्झाम होत नाही तोपर्यंत डेफिनेटली ही बॅच तुमची असणार आहे। याची फीस कंप्लीटली फ्री आहे, 1ही रुपया तुम्हाला यासाठी पे करायची गरज नाही। त्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, फॉर्म भरा, परीक्षा द्या। डेफिनेटली या परीक्षेत तुम्हाला अनुभव येईल। सिलेक्शन होण्यासाठी पूर्ण परी जो आहे पूर्ण त्वाने आपण प्रयत्न करूया। जास्तीत जास्त लेक्चर्स असतील याच्यामध्ये आम्ही अपलोड केले, सोबत मधल्या काळात काही गायडन्स सेशन असतील किंवा गायडन्सची व्हिडिओ असतील ते डेफिनेटली आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ। पुढचा मुद्दा येतो की व्हॅलिडिटी, इलिजिबिलिटी काय असेल। इलिजिबिलिटी कॅन्डिडेट शुड बी अंडर ग्रॅज्युएट ऑन ऑर बिफोर 1 ऑक्टोबर 2024, म्हणजे तुम्ही 1 ऑक्टोबर 2024च्या अगोदर अंडर ग्रॅज्युएट असावेत, ग्रॅज्युएशन झालेलं नसावं। जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात तर तुम्हाला ही बॅच मिळणार नाही, कारण ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी एलिजिबलच नाहीत। म्हणून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरच तुम्ही फॉर्म भरू नका, झालेलं नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे। मग तुम्हाला बॅच कशी मिळेल यासाठी एक नोंदणी तुम्हाला करायची आहे। नोंदणी कशी करायची, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सारथी एज्युकेशनचा हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर, जर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर असाल तर ओके, नसाल तर डेफिनेटली टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा।
त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला इथपासून पुढचे सर्व अपडेट्स तुम्हाला मिळतील. 10वी बेसिसवर अजून कुठल्या रिक्रुटमेंट होतात का त्या संदर्भात काही अपडेट्स असतील तर डेफिनेटली तुम्हाला तिथेही मिळतील, त्याही अपडेट तुम्हाला तिथे मिळतील. उद्या तुम्ही ग्रॅज्युएट होणार आहात, मग ग्रॅज्युएशन नंतर तुमच्यासाठी कुठले करिअरचे पर्याय आहेत तेही तुम्हाला त्या ठिकाणी डेफिनेटली मिळतील. तर आपलं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल दोन्हीला जॉईन करून ठेवा, म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. आता याची जी बॅच आहे या बॅचसाठी नोंदणी कशी करायची बघा. एक गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा सारथी एज्युकेशनच्या चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर. मग त्या ठिकाणी तुम्ही जायचं, फॉर्मवर क्लिक करायचं, त्या लिंकवर क्लिक करायचं. असा एक फॉर्म ओपन होईल, गुगल फॉर्म. इथं तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाकायचं. त्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा. असा मोबाईल नंबर जो सारथी एज्युकेशनच्या ॲप्लिकेशनवर रजिस्टर्ड आहे, त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता, पूर्ण ॲड्रेस टाकायचा. जसं तुमचं गाव, तालुका, पूर्ण पत्ता आणि पिनकोड, पूर्ण माहिती द्यायची. त्यानंतर 2023 आणि 24 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी किंवा यावर्षी तुम्ही कुठली एक्झाम पासआउट झालात. जसं सपोज तुम्ही 12वी पास झालात तर 12वीचं मार्क मेमो अपलोड करा. तुम्ही ग्रॅज्युएशनचं फर्स्ट इयर पास झालात तर फर्स्ट इयरचं अपलोड करा. जर तुम्ही सेकंड इयर पास झालात तर सेकंड इयरचं अपलोड करा. या ठिकाणी तुम्ही झेरॉक्स सुद्धा अपलोड केली चालेल, कंपल्सरी नाही की ओरिजिनलच करावं, तुम्ही झेरॉक्स पण अपलोड करू शकता. जर तुम्ही 2023-24 मध्ये ग्रॅज्युएट झालेला असताल तर तुम्ही अपलोड करू नका, तुम्ही फॉर्मही भरू नका, तुम्हाला बॅच मिळणार नाही. ही बॅच त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे जे 2023-24 मध्ये आम्हाला दिसतंय की अंडर ग्रॅज्युएट आहे. तर आम्हाला हा प्रूफ पाहिजे की 2023-24 मध्ये तुम्ही कोणती एक्झाम देऊन काय पास झालात. समजा 2023-24 मध्ये तुम्ही ग्रॅज्युएशनची एक्झाम दिली फायनल इयरची पण फेल झालात, मग फेल झालेला अपलोड करा, काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही लोक एलिजिबल आहात. तर जेन्युइन विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी ही बॅच आम्ही देतोय. त्यामुळे जेन्युइन विद्यार्थ्यांनीच रजिस्ट्रेशन करा, इतरांनी रजिस्ट्रेशन करू नका. त्याचा तसा फायदा होणार नाही तुम्हाला, खूप जास्त फायदा होणार नाही, कारण बॅचची डिफिकल्ट. पण हे सांगतोय की जर तुम्ही एलिजिबल नसताल तर तुमच्या भावंडांपर्यंत, मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत या बॅचची लिंक शेअर करून द्या, सो दॅट त्यांना जास्तीत जास्त याचा फायदा होईल. तर या 4 गोष्टी करायच्या आहेत. नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा, ॲपवर नोंदणी केलेला असावा, संपूर्ण पत्ता आणि 23-24चं मार्कशीट. 23-24 मध्ये जी एक्झाम तुम्ही पास झाला त्याचं मार्कशीट, त्याचं झेरॉक्स किंवा फोटो अपलोड करायचा. 1 MBच्या आत हा फोटो असावा. 1 MBच्या वर जर गेला तर फोटो अपलोड व्हायला प्रॉब्लेम येईल, त्यामुळे त्याची साईज कमी करून घ्या आणि 1 MBच्या आत हे करा. आता फॉर्म भरल्यानंतर काय करायचं किंवा फॉर्म भरण्याच्या अगोदर सारथी एज्युकेशनचं ॲप डाउनलोड करून घ्या. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप अवेलेबल आहे, सारथी एज्युकेशन नावाचं ॲप. SAARTHI हे ॲप डाउनलोड करून घ्या, सारथी एज्युकेशन नावाचं. बरं, एकदा तुम्ही ॲप डाउनलोड करून घेतलं की मग हे ॲप आहे बघा, सारथी एज्युकेशन. एकदा ॲप डाउनलोड करून घेतलं, जर ऑलरेडी डाउनलोड असेल तर लॉग इन करा, नवीन असेल तर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर गुगल फॉर्म भरून द्या. गुगल फॉर्म भरल्यानंतर पुढच्या मॅक्सिमम 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला बॅच मिळेल. बघा, आमच्या एंड पूर्ण प्रयत्न करू की त्याच दिवशी संध्याकाळी मिळाली पाहिजे. जर तुम्ही आज फॉर्म भरला तर आज रात्रीपर्यंत तुम्हाला बॅच मिळाली पाहिजे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू, पण जास्तीत जास्त हा टाइम 2-3 दिवसांचा असू शकतो. कृपया या संदर्भात मला बॅच मिळाली नाही म्हणून कोणी फोन मेसेज करू नका, कारण की तुम्ही लोक हजारो आहात पण तुमच्यासाठी आम्ही एकच आहोत. त्याला प्रत्येकाला त्या कारणासाठी एंटरटेन करणं अवघड आहे, त्यामुळे प्लीज यासाठी कॉल वगैरे करू नका. तुम्हाला बॅच मिळेल याची गॅरंटी आमची. मॅक्सिमम 2 ते 3 दिवसात प्रयत्न करू की संध्याकाळपर्यंत ज्या दिवशी नोंदणी केली त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरलाय त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्हाला बॅच अलॉट करून देण्याचा प्रयत्न करूया आणि डेफिनेटली करूयाच. बरं, ही बॅच जशी तुम्हाला मिळाली तसं तुम्हाला कुठे दिसेल ॲपमध्ये, जेव्हा अशा पद्धतीचं ॲप आहे आपल्या मोबाईलचं, इथं एक छोटासा इथं ऑप्शन दिसतं बघा, माय कोर्सेस नावाचं. माय कोर्सेस सगळ्यात खाली. तर माय कोर्सेसमध्ये तुम्हाला ती बॅच दिसायला लागेल. बॅचचं नाव असेल नाबार्ड ऑफिस अटेंडंट बॅच. तर अशा पद्धतीने नाव तुमचं असेल. हे फॉर्म भरण्याची जी लास्टची डेट आहे ही आहे 15 ऑक्टोबर 2024. म्हणजे तुम्हाला 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतच फॉर्म भरायचं आहे. त्यानंतर जर कुणाचे फॉर्म आले तर तुम्हाला बॅच मिळणार नाही. त्यामुळे जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर फॉर्म भरा आणि बॅचचा ॲक्सेस करून घ्या. बाकी एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. पुन्हा सांगतोय, बॅच सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे, पण नियम तुम्हाला या पद्धतीने फॉलो करायचे. आमच्या एंडनं आमची इच्छा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, कारण कुठेही त्याची फीस घेतलेली नाही.
तुमच्या एंडनं तुम्ही हा प्रयत्न करा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत यांची लिंक शेअर करा। बाकी कंटेंट एकदम क्वालिटी असेल। राहिला प्रश्न स्टडी मटेरियल PDF, तर त्यासुद्धा ॲपमध्ये अपलोड करू सो दॅट तुम्हाला प्रॅक्टिस करायला तिथून चान्स मिळेल। ठीक आहे, तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत द्यायची होती। स्टडी मटेरियल असेल, बॅच असेल, कम्प्लिटली फ्री आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, त्यामुळे बिंदास्त राहा आणि एन्जॉय करा, शिक्षण घ्या, मोठे व्हा। धन्यवाद।